तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या DCG ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला शेतामध्ये आणि जायचं आहे आणि शेतातलं कामं करायचं आहे ना. तर तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. मग तुम्हाला जे काय आहे ते सगळंच दाखवतो मी तुम्हाला आहे ना. तर तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा बरं. मग तुम्हाला सगळंच दाखवतो. म्हणजे आपल्या शेती म्हणजे माहितीसाठी नाही बनवलं फक्त भावानं, मी आपलं ब्लॉगिंगसाठी करतो मी. म्हणजे आपण काय मेहनत करतो ना ते दाखवतो मी आहे ना. तर मग कशा मेहनत करायला लागते ते पण सांगतो मी तुम्हाला. हे पाहू शकतात. मग हे आपलं शेत आहे, त्यामध्ये आता पूर्ण दिवसभर आपल्याला यामध्ये निंदण कामं करायचे. मग ते आपण हे गाडी आणलेलं आहे, मग त्या गाडीवरून आपण बसून येतो आपल्या घरातून आहे ना. तर मग तोपर्यंत आपल्याला तुम्ही थोडंफार सपोर्ट करत राहावे ना. तर मग तुम्हाला अजून दाखवतो मी पुढे जाऊन आहे ना. तर मग हे पाहू शकतात आपली गाडी. मग तुम्हाला पायाला भेटले असतील. हे पाठीमागं आपली गाडी उभी आहे. मग त्या गाडीनं आम्ही पायदल या त्या साठीनं नाही, ते आपण गाडी म्हणजे आपण बसून येतात. मग ते आता किती भारी कंडिशन आहे ते पण पाहू शकतात. मग कधी पाऊस कधी बारीक कधी ते आलं ना तरी आपल्याला ह्यामध्ये गाडीवर बसून जमत नाही भावानं. मग हे आपलं शेत आहे. मग शेतामध्ये आपल्याला पूर्णपणे हा गाडीचाच उपयोग करतो मी. खतं आणायचं असलं ते पण मी ह्या गाडीवर आणतो. दोरीगिरी म्हणजे बांधून सगळं मी ह्याच म्हणजे आपल्या शेताबद्दल म्हणजे औषध काय बी असलं तर खतं काय बी असलं की नाही ते पूर्ण ह्या म्हणजे मी गाडीवरच आणतो भावांनो. मग हे पाहू शकतात मग आपलं मग शेताचं तर तुम्ही पाहू शकता. मग आपल्या बाजूने आहे ते केळी ते आहे ना. मग भावानं हे पाहू शकतात आपण तणं काढायला आहे ते पण आहे ना. तर मग आता तुम्हाला ते पण सांगतो मी पुढं काय आहे तर हे पाहू शकतात. मग हे असं गवत झालेलं आहे ना ते मोठं ते काढायचं आहे आपल्याला. मग आम्हाला काढायचं आहे ते सांगतो मी तुम्हाला हे ना. मग त्यानंतर आम्ही आमच्या बाया लोक म्हणजे आपली बाया लोक आहे त्यांच्यासोबतच मी पण कामं करून राहिलं. हे पाहू शकतात. मग म्हणजे हे गंध आहे ना त्या गवताच्या गंधावर टाका लागते. मग भावानं हे पाहू शकतात आपलं मग शेतानंतर तुम्ही आपले बाया मग त्यानंतर आपल्याला आता हे एवढं कामं करायला लागतं की लय भावानं तुम्ही पाहितले असते नाही ना. तर मग इतकं मेहनत करायला लागतं की लय, म्हणूनच आपल्याला खायला भेटते नाही तर काही भेटत नाही भावानं. मग आपण बेरोजगार सारखं आहे आता. आपल्याला रिचार्ज टाकायचं पण नाही सोय, तेवढं कंडिशन खराब झालेलं आहे आपलं. मग आपण शेतामध्ये कामं करणार आहो की ते रिचार्ज टाकायचं आहे. मग ते आता काय करू ते पण समजून राहिलं, पण आता काय करू ना काही नाही ते ना. तर मग हे आता आपण गवत उचललं. मग त्यानंतर आपण त्याला तिकडे म्हणजे त्या धुऱ्या निटून आपण त्याला टाकू. मग भावानं तुम्हाला आपलं थोडंफार सपोर्ट करत राहा. मग तुम्हाला अजून काय आहे ते पण सांगतो मी हे ना. तर मग आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट तरी दाखवा बरं का. मग तुम्हाला अजून मी पुढं काय आहे ते पण सांगतो. मग हे आधी फेकून द्यायचं म्हणजे आपल्याला धुऱ्याच्या ऐकून फेकून दिलं मी त्याला. मग त्याला टाकून दिलं. मग त्यानंतर आपण अजून पूर्ण दिवस लागेल भावानं करीत आपल्याला दुसरी निंदण आहे. आणि ते तिथं नाही ना, ते तिथे बी केळी दिसतात आहे ना. तर मग ते समोरच्या आहे ना ते समोर बी केळी आहे. मग भावानं तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट करत राहा आहे ना. तर मग आपल्याला अजून यामध्ये पूर्ण कामं करायचे आहे ना. तर मग आपल्याला अजून तर काही झाले नाही भावानं, यामध्ये अजून पूर्ण कामं करावं लागते. तोपर्यंत तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट करून दाखवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मग भावानं आपल्याला ह्यामध्ये आता तर तुम्हाला म्हणजे हे कापूस पाहिले असतील ना. तर कापूसामध्ये आपल्याला आता पूर्ण कामं करायचं आहे ना. तर मग ह्या आतला हात बी भरलेला आहे ते तुम्हाला दिसले असतील हे ना. तर मग आपल्याला अजून इकडे आणि तिकडे काहून पाहा लागते की ते भावानं म्हणजे आपल्याला आता काय हवा चालले म्हणजे ते डुकरं आहे ना ते बी लय खराब करून राहिलं कापूस. म्हणजे ते तुम्हाला ते पण दाखवतो मी पुढे हे ना. तर मग ते पण सांगतो मी तुम्हाला हे ना. त्यानंतर तुम्ही हे पाहू शकतात. मग आपले पिवळ कण पडलेलं आहे. मग हे डुकरं आहे ना ते पूर्ण भाजून दिलं त्याला. रानडुकरं असतात ना ते, म्हणजे ते शेतामध्येच राहतात ते आहे ना. तर मग हे आपल्याला एवढं ढिगाणा करून राहिले की लाईक त्याच्या बोंडे आहे ना ते बोंडे बी त्याचे मस्त लय खाऊन राहिले आणि वधरून त्यांले असं. मग हे आपल्याला पाहू शकतात तुम्ही हे ना. तर मग वधरून चांगलं आहे, खालून ते पूर्णपणे ते हे पाहू शकतात. मग त्यामध्ये एवढं खराब करून राहिले की लय ते. मग आता आपण जाऊ पाणी पिऊ. मग पाणी पिऊन मग आरामानं थोडंफार आराम करू भावानं. एवढं दिवसभर कामं करलं तर मग थोडा आराम बी पाहिजे भावानं. मग ते आपण थोडंफार आता पाणी पितो. मग पाणी प्यायच्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भावानं. मग आपण हे गिलास आणलेल्या गिलासमध्ये पाणी पिलो. मग तुम्ही पाहू शकतात हे ना. तर मग सगळं दाखवतो मी तुम्हाला. आपण आपली कंडिशन कशी आहे ते आहे ना. तर मग आपण एवढं श्रीमंत नाही भावांना, आपण गरीब माणूस आहे. मग हे पाहू शकतात. मग आपल्याला हे एवढं शेत आहे ना ते शेतामध्ये पूर्ण दिवसभर कामं करायचे आहे. त्यामध्ये आपल्याला पूर्ण दिवस काढायला लागते आहे ना. तर मग हे पाहू शकतात. मग त्यानंतर आपल्याला पाठीमागे तुम्ही बघितले असते ना. तर कापूसाच्या शेतामध्ये मी फिरून राहिलं. मग आमचं आहे शेवटचं पाता पुरवायचं आहे. हे पाहू शकतात. मग हे बायाला बी आपल्या जवळच बसेल आहे आणि आपण बी ह्यामध्येच आता पाहू शकतात कापूस. त्यामध्ये तुम्ही ते पण पाहू शकतात. मग त्यानंतर तुम्हाला हे बघितलं असते ना. तर मग हे आपल्याला म्हणजे आपण
थोडा ह्याले बी आपण उपटून पाहू भावांनो, ते पिवळे कशासाठी पडून राहिले ते पण आपण आता पाहू. त्या म्हणजे कापूसाला मोडून पाहू, म्हणजे त्यामध्ये काय काय रोग झालेला ते आहे ना. तर मग हे पूर्ण काळीशार झालेलं आहे भावानं अंदरून, ते तुम्ही पाहू शकतात हे. मग त्याला पूर्ण भाजून पाहतो मी आहे ना, पूर्ण मोडून पाहतो त्याला आहे ना. तर मग ह्यामध्ये तुम्हाला अजून आपल्याला काही समजून नाही राहिलं, पण हे एवढं पिंगट पडायला एक कापूस आहे की लय भावानं. हे आता पूर्ण काळी काळी दिसतात ना, हे तुम्हाला दिसत असतील है ना. तर मग मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला समजून नाही राहिलं, हे पूर्णपणे मी भाजून टाकलं त्याला, मग मोडून टाकलं, पण ते यामध्ये की नाही काळं काळं काहीतरी होऊन राहिलं, म्हणजे किडा खाऊसाठी हे त्याचं पानं बी अचानक सुकून राहिलं ते, हे म्हणजे वाहून राहिलं ते. मग ते तुम्ही ते बी पण पाहितले असतील है ना. तर मग ह्यामध्ये आता तुम्हाला अजून पुढंच दाखवतो. पूर्ण फाकून द्यायला त्याला आता ते पण पाहू शकता, मुळे त्याचे चांगले आहे, पण ते अंदरून की नाही काळा काळा होऊन राहिलं त्यामध्ये आहे ना. तर मग ह्यामध्ये अजून तुम्हाला ते पण पुढं दाखवतो मी. तोपर्यंत मित्राला तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट हे पिवळे पडायला आहे ते पण पाहितले असतील तुम्ही, हे पाहू शकतात. मग त्यानंतर भावानं तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट करून दाखवा बरं का. मग एवढं मेहनत पाहिजे की भावानं लय हेल्प पाहिजे तुमची आहे ना. तर मग आपल्याला थोडंफार तुम्ही सपोर्ट तरी करून दाखवा बरं का. मग आपल्याला एवढं कामं करून लागलो आहे की लय ते पाहून ओधरून कापूस बी पिवळा बनून राहिला, आणि हे पाहू शकता. मग ह्या आपला शेवटचा तास होता. मग त्यानंतर आपल्याला आता काढायचं, म्हणजे पूर्ण दिवस झालेला आहे. मग आता आपल्याला संध्याकाळची टाईम झालेला आहे भावानं, मग तुम्ही पाहू शकतात है ना. तर मग ह्या आपल्याला फक्त पोनकांडे आहे की नाही ते उचलायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला ते झालं की पूर्ण कामं ओके जायचं. मग त्यामध्ये अजून आपल्याला आता कापूसाच्या शेतामध्ये आपल्याला कापूसाला माती लावायचं कामं येईल, म्हणजे मग आपण मग कालगील लावू. मग आता आपल्याला ते पुंजकांडे आहे ना ते पूर्ण उचलून ठेवू. मग त्यापर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावानं. मग तुम्हाला अजून पुढं काय येते ते पण सांगतो मी, म्हणजे आपला ब्लॉगर आणणारच आहो मी. ब्लॉगिंगसाठी बनवलेलं आहे आपले चॅनल, मग आपल्याला माहितीसाठी नाही बनवलेलं भावानं. आपण ब्लॉगिंग करतो या चॅनलमध्ये, मग आपल्याला दिवसभर काय काय कामं करायला लागते ते पण सांगतो. आता ते तिथं दिसतात ना, तर त्या पहाडाकडे आपण राहतं. मग त्या म्हणजे तो डोंगर दिसल्यानंतर ते पहाडाकडे, तर तिथं आपण राहतो. मग तिथे गाडींना तुम्हाला अगोदर दाखवलेली गाडी, मग त्या गाडींना आपण बसून इकडे 2-3 म्हणजे 4 किलोमीटर असतील भावांना. तर एवढं दुरून आपण शेत आहे ना, तर शेतामध्ये या लागते. एवढं कंडिशन खराब आहे की भावांना लय. त्यामध्ये गाडीमध्ये पेट्रोलसुद्धा टाकायची सोय नाही आहे. मग त्या रिचार्ज कुठे भावांना, तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगपर्यंत. तोपर्यंत बाय भावांनो.